कशी आहे रोहित पवारांची ट्रोल आर्मी पाहूयात। शरद पवार समर्थक म्हणून योगेश सावंत याचा वावर। शरद पवार विरोधकांचा समाज माध्यमात छळ करण्याची योगेश सावंतवर जबाबदारी। स्वतःच्या अकाउंटवरून शरद पवार विरोधकांची बदनामी करतो योगेश सावंत। शरद पवार विरोधकांना धमकावणं, बदनामी करणं हीच शेरेबाजी करण्यात अग्रेसर। सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यासोबत हिणकस योगेश सावंतांचा वावर। बनावट फेसबुक प्रोफाईल चालवण्यात पटाईत आहे योगेश सावंत। शरद पवार समर्थक म्हणून मोहसिन शेख याचा वावर। शरद पवार समर्थक बनून महिलांबाबत विकृत शेरेबाजी करण्यात मोहसिन शेख पटाईत। विकृत शेरेबाजी करूनही मोहसिनचा जयंत पाटील यांच्याकडून सन्मान केला जातो। विकृत मोहसिनकडून पुणेकर पत्रकाराच्या पत्नीचा छळ करण्यात आल्याचंही समोर आलंय। पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्थानकात मोहसिनवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मोहसिन शेख, महादेव बालगुडे आणि सचिन बाळासाहेब कुंभार हे तिघही आरोपी आहेत। महिलेची बदनामी करणाऱ्या मोहसिनवर भारतीय दंड संहिता 500 आणि 507 अनुसार गुन्हा दाखल। महिलेची बदनामी करणाऱ्या मोहसिनवर आयटी कायद्याच्या कलम 67 अनुसारही गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेची बदनामी करणाऱ्या मोहसिनचा सुप्रिया सुळेंसोबत वावर। @फैजखान ट्रोल नावाने मोहसिनचं बनावट अकाउंट आहे। शरद पवार समर्थक म्हणून महादेव विकास बालगुडे यांचा वावर। मूळचा बारामतीचा म्हसोबा नगराचा रहिवासी आहे महादेव। पेशाने MIDCतील कामगार। बेरोजगार झाल्यावर कागल इथं दुग्धविकास प्रकल्प काढण्यात महादेव बालगुडे अयशस्वी। व्यावसायिक अपयशानंतर फसवणुकीच्या धंद्यात सक्रिय। बनावट नावाने फेसबुक प्रोफाईल चालवण्यात महादेव बालगुडे पटाईत। देव गायकवाड अशा टोपण नावाने महादेव बालगुडे याचा वावर। तर फडणवीसांच्या OSD महिलेच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट महादेव बालगुडे याने बनवलंय। OSD महिलेच्या नावाने त्याने बनावट अकाउंट मिळालं, तर मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देण्याच्या बदल्यात पैसे उकळण्यात तो सक्रिय असल्याचंही सांगण्यात येतंय। मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्याच्या आधारे महादेव बालगुडे याला अटक करण्यात आली आहे। महिलेचा छळ केल्याचाही महादेव बालगुडे याच्यावर आरोप आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर याच रोहित पवारांच्या ट्रोल आर्मी संदर्भात उमेश पाटील काय म्हणालेत पाहूयात। तो कार्यकर्ता कोणाचा आहे? रोहित पवारांचा फंटर आहे, पेड कार्यकर्ता आहे तो। अशा घाणेरड्या पोस्ट शेअर करायला पगारी माणसं जी ह्याच्यासारखी त्या सावंतसारखी जी यांनी ठेवलेली आहे ती एक कॉन्स्पिरन्सी आहे। हे जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार ह्या दोघांनी अशी पगारी लोक यांनी बारामती अॅग्रो आणि जितेंद्र आव्हाडांनी माहित नाही कशाच्या माध्यमातून ठेवलेले आहेत। हे त्याच्यातून पगारी यांच्या करतात आणि फार मोठ्या प्रमाणावर संख्येवर अशा पद्धतीचे सोशल मीडियामधले पेड वर्कर्स यांनी तयार केलेले आहेत, जे काही डमी अकाउंट चालवतात, काही स्वतःचा अकाउंट चालवतात। त्याचं अकाउंट बघा उघडून त्या सावंतचं, त्या अकाउंटवरच्या सगळ्या पोस्ट जर बघितल्या
ज्या शब्दांचा आपण उच्चारही करू शकत नाही इतक्या अश्लील भाषेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेली आहे. काय रोहित पवार हे काय साध्य करायचं रोहित पवारांना हे सगळं करून? रोहित पवार हे सगळं का असं सगळं ट्रोलर्स घेत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करावे लावतात? रोहित पवारांना काय झालंय की अजित पवारांना 35 वर्ष लागली इथपर्यंत स्थान मिळवायला. त्यांना 5-10 वर्षातच त्यांना राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचायचं आहे. ही त्यांना घाई झालेली आहे. पटकन त्यांना पुढे जायचं आहे आणि त्यांना संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे ते त्यांना अशी ताब्यात गिळंकृत करण्याच्या करता त्यांना असं वाटतं की हे असं सगळं केलं म्हणजे आपण त्या ठिकाणी हिरो होऊ. हे उद्याच्याला सुप्रियाताई आणि रोहित पवारांमध्ये सुद्धा भांडणं लागणार आहेत. कारण हे काही एकमेकाचं फार बघवतं याच्यातला भाग नाहीये. कारण मध्यंतरी बघितलं रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेला सुप्रियाताई आल्याच नाहीत. त्यांना आवडणारच नाही. एकमेकाबद्दलचा आकाश आणि द्वेष ठासून भरलेला आहे. अजित पवारांच्या बद्दल सुद्धा प्रचंड आकस यांच्यामध्ये आहे. म्हणून डायरेक्ट अजितदादांना स्वतःच्या तोंडून शिव्या देता येत नाहीत. म्हणून अशी शिव्या देणारी पगारी माणसं त्यांनी तयार केली आहेत. आगामी काळात आता निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी जर का ट्रोलर्सची गँग जर त्यांनी उभी केली असेल तर आणखीन द्वेष समाजामध्ये किंवा राज्यभरामध्ये पसरू शकतो असं वाटतंय, असं वातावरण दिसतं? नाही, 100% जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम हे अशा पद्धतीच्या पोस्टमधून होत असतं. इतकं उघडपणे म्हणजे सोशल मीडिया आहे म्हणून काहीही तुम्ही बोलू शकता असं करता येत नाही. आम्ही सुद्धा अनेक वर्ष मीडियामध्येच आहोत. या पद्धतीने त्या घाणेरड्या भाषेत बोलणं आणि याच्यामध्ये जातीमध्ये अत्यंत द्वेषपूर्ण वातावरण निर्माण होणं हे काही चांगलं नाही.